श्री स्वामी समर्थ अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजचा विषय आपला होणार आहे कुलदेवीची सेवा कशा पद्धतीने करावी। चैत्र नवरात्र ही येणार आहे आणि चैत्र नवरात्रीमध्ये आपण उपवास कशा पद्धतीने करावा। आपल्या घरात घटस्थापना आपण करू शकतो का? घटस्थापना करत नसणार तर आपण अखंड दिवा प्रज्वलित करू शकतो का? आपण या नवरात्रीमध्ये कुलस्वामिनीचे उपवास करू शकतो का? उपवास करायच्या पद्धती कशा कशा आहेत, नंतर मुहूर्त कोणता आहे, त्यानंतर या देवी मातेचा जो काही आपण जी सेवा करत असतो, ही सेवा करत असताना तुम्हाला काही गोष्टी ज्या असतात त्या नक्कीच करायच्या असतात आणि त्या म्हणजेच काय, उपासना, आराधना, ग्रंथाचे पठण करायचे असते। मंत्र स्तोत्र आपल्या कुलदेवीचे आपल्या घरात होणं खूप आवश्यक असतो आणि त्यासाठीच आपल्याला 9 दिवसांची सेवा करायची आहे। तर वर्षभरामध्ये नवरात्री ज्या असतात त्या 4 नवरात्री येत असतात। 2 गुप्त नवरात्री असतात, तर एक शारदीय नवरात्र आणि दुसरी म्हणजे चैत्र नवरात्र येत असते। यावर्षी चैत्र नवरात्र जे आहे ती आलेली आहे बघा 19 मार्च पासून तर 27 मार्च 2026 या दिवसांपर्यंत। 19 मार्च या दिवशी गुरुवार आलेला आहे आणि त्या दिवशी आपली चैत्र नवरात्राला सुरुवात होणार आहे। चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायची असते। आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो नवरात्रीमध्ये बरेच लोक आपल्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी म्हणजे मूळ ठिकाणी जात असतात। तर बघा अशी मान्यता आहे की नवरात्रीच्या कालावधीमध्ये जागृत स्वरूपात आपल्या देवी असतात आणि आपल्या कुलस्वामिनी कोणतीही असू द्या तुमची, जागृत स्वरूप म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये त्यांचा सूक्ष्म रूपात वास असतो। आपण उपासना आराधना जी करत असतो दररोजच्या जीवनामध्ये, तर आपल्या घरामध्ये सुद्धा त्यांचा वास असतो आणि अशा वेळी आपल्या घरात जर देवी आई असेल तर आपण कुलूप लावून कसं आपण मूळ ठिकाणावर जावं हे लक्षात घ्या। म्हणून आपण नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्या घरात जी सेवा होत असते त्या पद्धतीने आपण करायची असते। नंतरच्या कालावधीमध्ये आपण जाऊ शकतो। आपल्या कुलदेवीची आपण सेवा केल्याने आपल्या घरामध्ये आपल्या मुलाबाळांना आपल्या येणाऱ्या पिढीला तो कृपा आशीर्वाद लाभत असतो। हे कुलदेवी का महत्त्वाची मानली जाते? आपली कुलाची देवी असते, आपलीच नव्हे तर आपल्या कुलाची देवी असते। म्हणून आपले वंशज जे येणारी पिढी आहे त्यांना सुद्धा कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी आपली वंश परंपरा जपण्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या असतात। आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असेल की ताई चैत्र नवरात्रीमध्ये आमच्या घरामध्ये घटस्थापना केली जात नाही तर मी करू शकते का? बघा तुमच्या घरामध्ये सर्वप्रथम सांगेल, तुमच्या घरात वंश परंपरागत जर शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जात असेल तर चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही करू नका। तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करू शकता। ज्या सेवा उपासना ज्या दुसऱ्या मी सांगणार आहे त्या तुम्ही मात्र करू शकतात। आपल्या घराच्या रूढी परंपरा ज्या असतात ते पालन करणं खूप महत्त्वाचं असतं। तुमच्या घरात जर घटस्थापना करतच नसतील, तुमची इच्छा आहे की मला घटस्थापना मात्र चैत्र नवरात्रीला करायची आहे, तर नक्कीच तुम्ही घटस्थापना करू शकतात, काही हरकत नाही। आता अखंड दीप जो आहे तो तुम्ही प्रज्वलित करू शकता किंवा घटस्थापना करू शकतात। हे स्थापन करण्यासाठी आपल्याला काही मुहूर्त असतात ते करायचे असतात। आता मुहूर्त कोणता आहे बघा, 19 तारखेला सकाळी जो मुहूर्त आहे 6:53 पासून तर 7:43 हा सकाळचा मुहूर्त आहे। आणि बघा सकाळी तुम्हाला जमलं नाही, घाई गर्दी असेल तर दुपारी अभिजित मुहूर्त पण देण्यात आलेला आहे। दुपारचा 12:05 पासून तर 12:53 या कालावधीमध्ये तुम्ही घटस्थापना किंवा अखंड दीप प्रज्वलित करू शकतात। आता तुम्हाला या मुहूर्तामध्ये जमलंच नाही किंवा धावपळ होती, मुलं लहान आहेत, या गोष्टी घडतात, तर तुम्हाला दिवसभरामध्ये 19 तारखेला तुम्ही कधीही घटस्थापना करू शकतात। अखंड दीप जो आहे तो प्रज्वलित करू शकतात, ठीक आहे, या पद्धतीने करा। आता पुढची माहिती म्हणजेच काय बघा, आपण देवी स्वरूप जे असतात नवरात्रीमध्ये 9 देवींचं आपण पूजन करत असतो। आपली कुलस्वामिनी कुठलीही असो तर त्यांचं पूजन आपण या 9 दिवसांमध्ये करत असतो। तर सर्वप्रथम पहिल्या दिवशी आपण बघा शैलपुत्री माता शैलपुत्री देवीचं पूजा करतो। दुसऱ्या दिवशी तुळजा ब्रह्मचारिणीची पूजा करत असतो। तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करत असतो। चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजन करतो। 5व्या दिवशी स्कंद मातेचे पूजन करतो। 6व्या दिवशी कात्यायनी स्वरूप देवीचे पूजन करत असतो। 7व्या दिवशी कालरात्री देवीचे पूजन करतो। 8व्या दिवशी महागौरी म्हणून पूजन करतो आणि 9व्या दिवशी सिद्धिरात्री म्हणून आपण देवीची पूजा करत असतो। या 9 स्वरूपांचं देवीचं आपण 9 दिवसांमध्ये पूजन करत असतो आणि या 9 दिवसांमध्ये तुमची कुलस्वामिनी कुठलीही असली तरी सुद्धा आपल्याला उपासना आराधना जी आहे ती करायची असते। आता सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की आपल्याला जर बघा महिलांना उपवास वगैरे करायचा आहे, आता अखंड दीप आपण प्रज्वलित केलेला आहे, यथाशक्ती आपल्या कुलस्वामिनीचं नाव घेऊन आपण अखंड दीप प्रज्वलित केलेला आहे।
तुमच्या घरामध्ये टाक असतील तर टाकाची सेवा करा, मूर्ती असेल तर मूर्तीची सेवा करा. तुमच्या घरात मूर्ती टाक काहीच नाही, माझ्या सासूबाईंकडे माझ्याकडे नाही, तर तुम्ही सुपारी स्वरूपात कुलदेवीची स्थापना आपल्या घरात करा. सुपारी एक नवी कोरी सुपारी आपण दुकानातून आणावी आणि त्या सुपारीचा पहिल्या दिवशी आपण ज्या पद्धतीने अभिषेक करतो त्या पद्धतीने सुपारीचा अभिषेक करावा. 9 मंत्र म्हणून पाण्याने अभिषेक करा, स्वच्छ पुसून घ्या, एका डिशमध्ये ठेवा. तांदूळ किंवा एखादी आपण वर्ष टाकू शकतात खाली, त्यावरती सुपारी स्थापित करावी देवघरामध्ये आणि त्या सुपारीची 9 दिवस तुम्ही उपासना करू शकतात. तुमच्या घरात जर कुलदेवीचा टाक, फोटो किंवा काहीच नसेल तर ती सुपारी तुम्ही कुलदेवी स्वरूप तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात. जर तुम्हाला ठेवायची नसेल तर तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करा तरीसुद्धा चालेल. 9 दिवसानंतर सेवा केल्यानंतर या पद्धतीने करा. आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला सांगेल दररोजच्या जीवनामध्ये आपण नवरात्रीमध्ये उपवास कशा पद्धतीने करू शकतो. आता उपवासाच्या 3 पद्धती असतात बघा. आता तुमच्या घरामध्ये तुमच्या वंश परंपरा, तुमचे जे घरी नातेवाईक असतील, सासू असतील, मोठ्या सासू, लहान सासू, जे गावात भावकी असेल त्यांना आधी विचारा. तुमच्याकडे ज्या पद्धतीने उपवास केले जातात त्या पद्धतीने सुरुवात करा. तशा पद्धतीने तुम्ही आधी पूजा करा. तुम्हाला नाही माहिती तेव्हा मग तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात. तर बघा, उपवास करत असताना बऱ्याच महिलांना अशी अपेक्षा असते की मी 9 दिवसाचे उपवास करावे, नवरात्रीचे उपवास करावे. तुम्हाला शक्य होत असेल तर 9 दिवसाचे उपवास अवश्य तुम्ही करू शकता. तुमची तब्येत साथ देत असेल, तुमच्याकडून होत असतील तर नक्कीच करा. पण बघा, पहिलंच म्हणजे काय, बऱ्याचशा महिला काय करतात, दिवसभरात उपवास करत असतात, पहिली पद्धत म्हणजे, आणि संध्याकाळी उपवास सोडत असतात. दुसरी पद्धत म्हणजेच काय बघा, 9 दिवस महिला या उपवास फराळाचे पदार्थ खात असतात आणि शेवटच्या दिवशी घटस्थापना, आपण घट हलवतो त्या दिवशी उपवास सोडत असतात. नवमी किंवा दसऱ्याच्या म्हणजे 10व्या दिवशी. या पद्धतीने बऱ्याच महिला या 9 दिवस फक्त फळ खातात आणि फळांवर उपवास करत असतात. या पद्धतीने करतात. आता तुमची इच्छा कशी आहे त्या पद्धतीने तुम्ही करा. काही महिला उठता बसता करतात. उठता बसता म्हणजेच काय, पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी उपवास करतात आणि उठवायच्या दिवशी म्हणजे घट ज्या दिवशी आपला हलत असतो, अष्टमी वगैरे असते त्या दिवशी उपवास करतात आणि कोणी नवमीला घट हलवतो त्या पद्धतीने उपवास सोडतात. आता बऱ्याच ठिकाणी घट हलवायची पण पद्धत वेगळी असते. काही ठिकाणी घट हलवतात सप्तमीला, काही ठिकाणी अष्टमीला, काही ठिकाणी नवमीला आणि बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या म्हणजे 10व्या दिवशी सुद्धा घट हलवले जातात. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही घट हलवू शकता. ज्या दिवशी घट हलवणार आहोत, नैवेद्य वगैरे आपण दाखवू, तेव्हा तुम्ही उपवास सोडू शकतात. या पद्धतीने उपवास आपण करू शकतो. या झाल्या उपवासाच्या पद्धती. आता सेवा, आराधना, उपासना आपण या 9 दिवसांमध्ये कोणत्या करायच्या आहेत. आता तुमच्याकडे टाक आहे, तुम्हाला जर म्हणजे घट बसवायचा नाही आहे, तुम्ही शारदीय नवरात्रामध्ये घटस्थापना राहते, तर या चैत्र नवरात्रीमध्ये दररोजच्या दररोज तुम्ही मूर्ती किंवा टाक असेल तर त्याचा तुम्ही अभिषेक दररोज करू शकतात. अगदी पाण्याने तुम्ही अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. 99 मंत्र किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र तुम्हाला माहिती असेल तर तो 108 वेळा म्हणून तुम्ही अभिषेक करू शकतात. दुसरंच म्हणजे काय तर बघा, दुर्गा सप्तशती या दिव्य अशा कुलस्वामिनीची आवडती सेवा जी असते, तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं आपण आपल्या घरामध्ये पारायण करू शकतो. आता दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं तुम्ही 1 पारायण करा, 9 करा किंवा मग 14 करा. 14 केल्याने नवचंडी केल्याची आपल्याला पुण्यप्राप्ती मिळते. आपल्या घरामध्ये होम हवन न करता जर 14 पाठ तुम्ही केले तर नवचंडी केल्याचे तुमच्या घरामध्ये तो वास्तुदोष किंवा कोणतेही दोष असते ते निवारण होत असते. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. एका दिवसात 2 पाठ, 3 पाठ, तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल तशा पद्धतीने तुम्ही 9 दिवसात हे 14 पाठ करायचं किंवा मग तुम्हाला एकच पाठ करायचं. 1 करा, 2 करा, 5 करा, जास्तीत जास्त तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचे आहेत. त्यानंतर दुसरंच म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते कुलदेवीच्या सेवेमध्ये येत असतं. सिद्धकुंजिका स्तोत्र हे तुम्ही 11 वेळा पठण करायचं आहे. 11 वेळा पठण नक्कीच करा, कारण 11 वेळा पठण केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्यप्राप्ती मिळत असतं, म्हणून तुम्ही 11 वेळा पठण करू शकतात. तिसरी सेवा म्हणजेच कोणती बघा, तर आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र जो असेल, जो काही मंत्र तुम्हाला माहिती असेल त्याचा 1 माळ तरी निदान जप करा. नाही माहिती तर 99 मंत्र जो आहे त्या मंत्राचा तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र आहे आपला. हा मंत्र तुमची कोणतीही कुलदेवी असू द्या तर तुमच्या कुलदेवीला लागू पडत असते ही सेवा, म्हणून 99 मंत्र हा 1 माळ तरी जप आपल्याला करायचा आहे. ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये जो कुलदेवीचा टाक असेल त्या टाकावरती कुंकुमार्चन करायचंच आहे. कुंकुमार्चन म्हणजे मोठा विधी आहे का तर नाही. तुम्ही 11 वेळा अगदी
कुंकू घ्या आणि आपल्याला 99 मंत्र म्हणत तुम्ही कुंकू अर्पण करायचं आहे, कुंकू मार्जन करायचं आहे देवीला. बस एवढी सोपी सेवा आहे. या पद्धतीने तरी ही सेवा तुम्ही नक्कीच आपल्या घरामध्ये करा. तर या छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत त्या नक्कीच तुम्ही करू शकता. दुर्गा सप्तशती पाठ करायला बराच कालावधी लागत असतो, तो पाठसुद्धा तुम्ही या नवरात्रीमध्ये करू शकतात. या सेवा आपल्या घरात केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. आपल्या मुलाबाळांना, आपल्या येणाऱ्या पिढीला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट बघायला मिळतो. त्यांची प्रगती होत असते, अधोगती कुठेतरी थांबत असते. आपल्या मुलाबाळांना नोकरीचे प्रॉब्लेम असू द्या, शिक्षणाचे प्रॉब्लेम असू द्या, त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये क्लेश कलह जे असतात ते असू द्या, संतती होत नाही आहे मुलांना किंवा विवाह जमत नाही आहे मुलींचं, या पद्धतीने जे काही प्रॉब्लेम असतील, हे कुलदेवीचा पाठिंबा आपल्या घरात जर लाभला, जर या गोष्टी दूर होत असतात, यांना खरंच मार्ग मिळत असतो, हे तुम्हाला सांगेल. म्हणून नक्कीच आपल्या घरामध्ये चैत्र नवरात्रीमध्ये, शारदीय नवरात्रीमध्ये या कुलदेवीच्या सेवा घडणं खूप महत्त्वाचं असतं. अखंड दीप हा सर्वांनीच प्रज्वलित करा असं मी आवर्जून सांगेल. बाकी तुमच्याकडनं काय सेवा होतात नाही होतात, पण अखंड दीप नक्कीच प्रज्वलित आपल्या घरामध्ये करायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला या 9 दिवसांमध्ये या पद्धतीने कुलदेवीच्या, कुलस्वामिनीच्या आपल्या सेवा ज्या होतात त्या जास्तीत जास्त पटीने पठण करायचा प्रयत्न करायचा आहे. तुमच्या घरामध्ये घट असते, ते घट ज्या पद्धतीने हलवतात त्या दिवशी तुम्ही अखंड दीप जो असतो तो सुद्धा उचलू शकतात आणि हलवू शकतात. तुमच्या घरात नवमीला, दशमीला ज्या दिवशी हलवतील त्या दिवशी तुम्ही या पद्धतीने विसर्जन करावं. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायची आहे आणि सगळ्यांनीच आवर्जून थोडी का असेना आपल्या घरात सेवा करायला विसरू नका. चला मग सांगितलेली सेवा ही जगदंबेच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.